गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर अजून आपण गावीच आहोत आणि आज आपण आलेलो आहे शेतामध्ये. तर आपल्या शेडाकडून समोर हा रोड जात आहे, तो थेट आपल्या शेतामध्ये. हे सगळं बिलकुल समोरून शेवटपर्यंत आपलंच शेत आहे. आणि हा आहे टोमॅटोचा प्लॉट. जो रिकामा प्लॉट आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेला होता, तर तिथं आपण टोमॅटो केलेले आहेत आणि त्याचं काम इथंवर आलेलं आहे. त्याचं बऱ्यापैकी काम कव्हर झालेलं आहे. आता त्याला छोटी छोटी फुलंसुद्धा यायला लागलेली आहेत. तर या शेताच्या साईडने आपण बघतोय, शेताच्या बरोबर टोमॅटोच्या प्लॉटच्या बरोबर हे समोर आपलं शेड आहे. आणि इथून समोर आपण आलेलो आहे टोमॅटोच्या नाही, गवारी आणि कांदे जिथे लावलेले होते, मागच्या वेळी दाखवलं होतं, तर तिथे आपण कांदे काढण्यासाठी आलेलो आहे. आणि हे आहे आपलं टोमॅटोचा प्लॉट. आणि हा आणखी प्लॉट आहे याच्या शेजारी टोमॅटोचा. तर आज आपण कांदे काढायचे आहेत. तर सगळे कांदे आईने काढलेले आहेत, तर थोडेसे राहिलेले आहेत ते काढण्यासाठी आज मी आलेले आहे. हे सगळेच काढायचे ना. कांदे काढण्याचा हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स होता. मी फक्त यांनी काढून आणलेले कांद्यांची पात कट करून ते कांदे तसेच ठेवत होते. नंतर यांनी मला सांगितलं की या ज्या मुळा राहिलेल्या होत्या तर त्याही कट करायच्या असतात. तर हे मी नंतर परत डबल केलेलं होतं. तर हा एक्सपिरियन्स खरंच खूप भारी होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळच्या वेळी पक्ष्यांचे जे आवाज येतात आजूबाजूला गावाकडं, ते ऐकायला मला खूप आवडतं. हा एक्सपिरियन्स शहरात नाही आणि मला हे ऐकायला खूप आवडतं. त्यामुळे मी आज आईंना सांगितलं की घरी तुम्ही थांबा आणि आजच्या दिवस मी हे सगळं कांदे राहिलेले काढून आणेन. तर परत ऊन लागायला लागल्यानंतर मी हे डोक्यावर टॉवेल घेऊन बसले होते. 8-9च्या दरम्यानच कडक ऊन लागायला सुरू झालेलं होतं. तर कांदे बऱ्यापैकी काढून झालेले होते, एवढे कांदे काढलेले होते. आणि खरंच खूप, आणि आम्ही आता या रस्त्यावरून रिटर्न यायला लागलेलो होतो. तर या रस्त्याचीही, या शेताचीही खूप गंमत आहे. याच्यावरती काय होणार आहे हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये खूप गंमत आहे मोठी ती कळेल. तर असं हे शेत रिकामं केलेलं आहे आणि याची गंमत तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा तर काय होती. आणि हे सगळं काम आटोपून तोपर्यंत पोरं उठून शेतापर्यंत आलेली होती आणि थोडंसं आम्ही इथे थांबलेलो होतो विश्रांती घेण्यासाठी आणि घरी आलो. तर एवढे सारे कांदे आईंनी काढलेले होते आणि यातलं मी पोतं दाखवलं तेवढेच मी काढलेले होते.